म्हणजे मी तर लावलं ना की लगेच तू कटत. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळी आपल्या भेटलो मी. तर आता आपल्या गणपती दर्शनाने आपला आजचा ब्लॉग चालू होतोय. आणि आजच्या ब्लॉग मी आता सध्या थोडंसं काम आहे आमचं, ते काम करून आणि मग कोथोडे पण अजून कोथोडे कसं अजून तुम्ही विचार कसे कोथोडे म्हणजे कोथोडे म्हणजे जागेचं नाव आहे त्यानंतर कोथोडे. तर कोथोडे आम्ही जातोय पप्पाने मी काम आहे ते करून येऊ घरी. सो गाईस आत्ताच पप्पा जात पुढे, पप्पाच्या मागं मागं मी हळूहळू चालतो. पप्पा फाटा घालतात, पप्पा मला मध्ये पण शिव्या पण घालतात. तुम्ही हा पुढं तुमच्या मागं मागं असताना बोलून त्यांच्या मागं मागं आहे मी. आणि आता मी तुम्हाला सांगितलं आम्ही जातो आता कोथोड्यात. आता तुम्ही विचार कशी आम्ही कोथोड्यात कसं जातो, तर आम्ही कोथोड्यात जाणार बसने, म्हणजे आमच्या लालपरीने. लालपरीमध्ये फिरण्याची गोष्टच मजा येते. लालपरीने मी तुम्हाला दाखवतो लालपरीमध्ये कसे फिरतात. खूप म्हणजे खूप मजा येते. बस स्टॉप थोडं लांब आहे ना, मागे चालत जायला लागते कोणा रस्त्यावर कोणच नाही आमच्या. कोण म्हणजे कोणच नाही, फक्त आम्ही पप्पा नेहमीच बस. फुल सॅमसंग असतं बे स्क्रिप्ट. सो आपण एक भेटू बसमध्ये. सो गाईस कोथोडा आम्ही आलेलो मग अशीच आमचं काम झालं सगळं. आणि तुम्हाला कोण आमच्या कोथोड्यातलं महालक्ष्मीचं मंदिर का हे महालक्ष्मीचं मंदिर मग आतमध्ये पण दाखवतो. तर थांबा मी जरा पाणी पितो. तर चला मित्रांनो आपण जाऊया दर्शन घ्यायला. हे आहे मंदिर. मला पूर्ण दाखवतो. गोलवाटला फिरून त्याने असं एक राऊंड मारत असतो. हे पण असं नव्हतं मंदिर, आता ना नवीन बनवलं आहे. चला आता आपण जाऊया घरी मस्त. सो गाईस आताच आम्ही आलो कोथोड्यामधून. जाताना आम्ही गाडीने गेलो, येताना आम्ही गाडीने आलो. आम्ही बसने गेलो, तर आम्ही बससाठी थांबलो तिथे. मग त्याला पप्पाचा मित्र आला, मग त्याने आम्हाला घेऊन गेला, सोडला मग त्यानेच. मस्त मजा येईल कोथोड्यात. कोणतं आमचं कोथोड्यातलं मंदिर आपली काय मस्त मजा आली मस्त कोथोड्यात. आता बघू घरी यायला समोर कॅम्पस करू आणि मग दिवसभर मजा करू. आणि आज रात्री पण भजन आहे, भजनाची व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. कालच्या भजनाची व्हिडिओ मी थोडीच केली आहे आणि ती ब्लॉगमध्ये टाकली आहे. आणि पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकली आहे. ती अर्धा तासाची व्हिडिओ ती नाही जाऊन तुम्ही नक्की. सो आपला आलेलं आहे जेवणाची टायमिंग आणि मी आता जेवतोय. जेवायला भात आहे, ही भाजी आहे, माझी आवडती भाजी आहे वाटाणा बटाट्याची. आणि इथं आम्ही मस्त चुलीजवळ जेवायला बसलो. मी मस्त जेवतो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही जाऊ पाटावर माझ्या जुन्या शाळेची व्हिडिओ करायला. तुम्हाला माझी जुनी शाळा दाखवतो. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता मी झोपून उठलो. आणि झोपून उठल्यावर समजलं की माझ्या छोट्या बहिणीचा बड्डे. तर तिचा भाव आणि मी आम्ही दोघं जातो आता गणपतीपुळ्यात केक खाण्यासाठी. थोडा बाहेर गेला आहे, तो आल्याच्यानंतर आम्ही जाऊ केक आणू. अचानक बहिणी आम्हाला समजलं की हिचा बड्डे. सो आता आम्ही मस्त केक बी कटिंग करू, त्यानंतर आम्ही आरतीला जाऊ. आरतीनंतर आत्मसाठी भजन आहे, तुम्हाला भजन पण दाखवतो मस्तपैकी. चला आज आपण भेटू, नंतर भेटू. सो गाईस आता आम्ही जातोय केक आणायला. दोघं होतो अजून मी. हो का मुद्दाला गेलं म्हणून आम्ही इथे गाडी थांबवली आहे. आता रस्त्याला आम्ही जातोय. तो सुसाट नेतो, मला व्हिडिओ करायला भेटत नाही.
म्हणून अजून मुद्दोच आहे. त्या मुद्दून झाल्यानंतर आम्ही रिटर्न निघू, लगेच फटाफट केक आणू. हा हा एक नंबर एवढा आहे. अरे हा एवढा गाडीत पाय माझं चोर. आम्ही आता केक घेतलेला आहे. हे आहे गणपतीपुळे, ही आमची बाईक आणि तिकडं आदू आहे. ह्या केक शॉपवर आम्ही केक घेतलेला आहे. आता जातो घरी, केक बीक मस्त कटिंग करतो. सगळं जातो आम्ही आरतीला. बघा केक असं चॉकलेट फ्लेवर घेतला आम्ही. तुम्ही बोला ना हॅपी बर्थडे सगळं. सगळ्यांना हॅपी बर्थडे टॉर्च चालू करा. लाईट गेली तिथं का तिथं दाखव. म्हणजे मी तर लावलं ना की लगेच तू कटत. नाव असं खाली ठेवलं नाही रे. बरोबर आहे. अगदी आता माझ्यासाठी कापाय नाही आडवं तरी ठेवलं तुम्ही आलेपर्यंत ते झोपलंच असतं असं पण. आम्ही असं हलवत होता केक असं हलत होता की नाही आतमध्ये हलत होता केक. तोच विचार करते हायवे ड्रायव्हर केक आणतोय की नाही आणत आहे. माझ्या कोट्या कपडत आज होतं विमान नेतो की गाडी नेतोय. ती बघ बाजूला आणि त्यांनी ठसकन असा फिरला झालं काय बेटा. दिसतंय का? आता हे म्हणतो व्यवस्थित करा. हे म्हणतात उडेल बघ समोर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर ऋषाली. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे आजचा वेळा आपल्या इथं संपतोय कारण आमच्या लाईट गेलेली आहे. आरती सगळी आली. आता मी जेवतो. आपण भेटूया पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय गाईज. काय तुम्हाला कलश दिसतोय का? हा कलश सोन्याचा कलश आहे. ह्याचा एक कार्यक्रम होता पण त्या कार्यक्रमात नव्हता आलो. आणि हे बघा महालक्ष्मी मंदिरचं नाव.